आपल्या बरोबर श्रीनिवास बापू पवार आहेत। बापू, आज सकाळपासून फिरताय, कसा प्रतिसाद पाहायला मिळतो? प्रतिसाद चांगला आहे, लोकांमध्ये उत्साह आहे, नेहमीप्रमाणे चाललंय। आज आई घरी आलेल्या होत्या, योगेंद्र पवारांना सुद्धा आशीर्वाद दिला, काय चर्चा झाली, आईंनी काय सांगितलं? मी नव्हतो घरी आणि घरची चर्चा काय मीडिया समोर सांगायची असते? काय बारामतीकर साहेबांच्या पाठीमागे उभे राहतील असं 60 वर्ष राहिलेत, बारामतीकर कधी साहेबांना विसरणार नाहीत। आता तुम्ही जवळजवळ आलेला आहात, दादा तिकडे आहेत, तुम्ही इथं आहेत, मतदान केंद्रावरती फिरताय, लोकांनी काय सांगितलंय सकाळपासून फिरताना, काय सांगतात? नाही, मी काय लोकांना विचारत नाही, मी आमचे जे कार्यकर्ते काम करतात त्यांना भेटत चाललंय। लोकांनी असं काही वेगळं सांगितलं नाही। बूथ केंद्रावरती जय पवारांनी सुद्धा तुमची भेट घेतली, त्यांनी तुमचा आशीर्वाद, आम्ही क्रॉस झालो, तो पण फिरतोय त्याच्या परीने, मी फिरतोय। आता दादा जवळ आहेत, काय भेटणार नाही, ते बिझी आहेत ना, नाही तर भेटलो असतो। विश्वास आहे योगेंद्र पवार विजय होतील आमदार? काय तुम्हाला शंका आहे? नाही, असं म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर काय पाहायला मिळतं? तुम्हाला 23 तारखेला कळलं, ही बारामती आहे, तुम्हाला कळेल। आपण पाहतोय की ही बारामती आहे, 23 तारखेला कळेल, विजय निश्चित आहे। मात्र अजित पवार व्यस्त आहे, त्यामुळं नाहीतर मी त्यांची भेट घेतली असते अशी प्रतिक्रिया या ठिकाणी श्रीनिवास बापू पवारांनी दिल्याचं पाहायला मिळते। मात्र आपण पाहतोय की अगदी काही हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी 100 मीटरच्या परिसरामध्ये हे दोघे जे आहेत ते एकत्र आलेले होते आणि आपण पाहतोय की सध्या अजित पवार जे आहेत ते पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।